कोणार्क नगर येथील जीनियस इंटरनॅशनल स्कूल ऑफ एक्सलन्सच्या परिसरात शैक्षणिक प्रदर्शन आणि पालक समुपदेशन उपक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आधुनिक शिक्षण पद्धतीचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या लीड स्कूलच्या प्रादेशिक संचालक रवनीत यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की विद्यार्थ्यांच्या जडणघडणीची पायाभरणी ही नर्सरी, प्री प्रायमरी आणि प्रायमरी स्तरावर होते। या टप्प्यात योग्य दिशा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्य आधारित अध्यापन दिल्यास देशाला सक्षम, जबाबदार आणि मूल्यनिष्ठ युवा पिढी मिळू शकते। केवळ पाठ्यपुस्तकांपर्यंत शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशील क्षमतांचा विकास करण्यासाठी लीड सातत्याने प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। Hello everyone. Firstly, I am very glad and honored that we have collaborated with the Genius International School of Excellence, and it is a pleasure to interact with Vidya ma'am. She is a very intellectual person and she has been doing very well, and she has grown school to a very good level in a very short span. And with this fruitful collaboration with Lead School, we are looking forward to grow it multifold times. So LEAD is basically an integration system wherein the school will be getting help in terms of digital content, in terms of digital curriculum, student activity kits. Also there is a lot of problem in schools where the students have problem in English communication, they have problem in understanding basic concepts. So LEAD focuses more on conceptual learning for 21st century skills. Also लीड का फोकस बहुत ज़्यादा होता है ऑडियो विजुअल लर्निंग पे, सो दैट द स्टूडेंट्स कैन अंडरस्टैंड इट इन अ बेटर मैनर, एंड वी डोंट फोकस ऑन द रोट लर्निंग मेथड. So the overall vision the Lead School carries for our partnered schools is that the students should clear their basic concepts, and overall the development and growth is very visible and trackable end of the day. So that's what we are aiming for, कि बच्चों का जो भी ओवरऑल ग्रोथ एंड डेवलपमेंट है इन टर्म्स ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन, इन टर्म्स ऑफ टेक्निकल नॉलेज, इन टर्म्स ऑफ कॉन्सेप्चुअल लर्निंग, ये सब अगर इन प्लेस रहेगा तो डेफिनेटली the youth that we are focusing on, our country, the youth that the country is needing, वो definitely हम achieve कर पाएंगे। अगर हम नर्सरी, प्री प्राइमरी, प्राइमरी से इन सारी चीज़ों पे फोकस करेंगे तो eventually when the students will go in 10th or 12th and graduation, this is going to definitely help them. Thank you so much. शाळेच्या प्रगतीबाबत बोलताना त्यांनी विद्या आहेर यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं। अल्पावधीतच शाळेने शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय प्रगती साधली असून आधुनिक ऑडिओ व्हिज्युअल शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी लीड स्कूलचे महाराष्ट्र संचालक निशांत देशपांडे यांनी माहिती देताना सांगितलं की देशातील सुमारे 8500 शाळांमध्ये लीड सिस्टीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, व्यवस्थापन आणि पालक या सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नियोजन केलं जातं। गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम, नियमित मूल्यमापन, शिक्षक प्रशिक्षण आणि डिजिटल साधन सामग्रीच्या माध्यमातून शिक्षण अधिक परिणामकारक बनविण्यावर लीडचा भर असल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी निशांत देशपांडे, मी लीड संस्थेचा महाराष्ट्राचा डायरेक्टर आहे। आज आम्हाला इथे येऊन खूप छान वाटतंय। जीनियस इंटरनॅशनल स्कूल ऑफ एक्सलन्स आणि लीड आपले दोघांची आज पार्टनरशिप झालेली आहे। सो येतं जे आपलं ॲकॅडमिक इयर असणार आहे 2026-27, त्याच्यासाठी पूर्ण नर्सरीपासून 8वीपर्यंत आपण लीड या इंटिग्रेशन पद्धतीतनं आता जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण जीनियस इंटरनॅशनल स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये आपण राबवणार आहोत। आणि लीडच्या आमच्या पूर्ण भारतात जवळपास 8,500 पार्टनर स्कूल्स आहेत जिथे ही इंटिग्रेशन पद्धतीतनं सिस्टीम राबवली जाते। त्यातच आज आता विद्या मॅमचं स्कूल पण आमचं ॲड झालं आहे। सो आमची फॅमिली ग्रो होती, यांचं आम्हाला खूप छान वाटतं आहे। आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर ही जी सिस्टीम आहे ह्याच्यामधनं येतं जे नवं शैक्षणिक धोरण आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्या आधारावर पूर्णपणे आपला करिक्युलम डेव्हलप केलेला आहे। तर त्याच्यामध्ये शाळेमधले जे महत्त्वाचे 5 घटक असतात, जे की टीचर्स असतील, स्टुडंट्स असतील, स्कूलचे प्रिन्सिपल, मॅनेजमेंट आणि पेरेंट, त्या प्रत्येक घटकासाठी या सिस्टीममधनं आपण काही ना काही देण्याचा प्रयत्न करतो। मुलांसाठी लागणारा योग्य तो करिक्युलम आहे
तो इंटरॅक्टिव्ह आणि स्मार्ट वेनी कसा शिकवता येईल याच्यासाठी पूर्ण शाळा आता आपली सज्ज झालेली आहे. पालकांना आपल्या शाळेमध्ये काय काय चाललं आहे ह्याच्याबद्दल एंगेज ठेवण्यासाठी आपलं स्टुडंट आणि पेरेंटचं ॲप पण आहे. टीचर जे आहेत त्यांच्याकडे अद्ययावत संस्था दिली जाते, वेगवेगळे टॅबलेट्स दिली जातील. त्याच्याबद्दल पूर्ण वर्षभराचा जो करिक्युलम आहे तो अजून इंटरेस्टिंग पद्धतीने हसत खेळत आणि थोडंसं विदाऊट बर्डन कसं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवता येईल त्याच्यासाठीचं टीचरना पूर्ण ट्रेनिंग दिलं जाईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात की नाही हे पाहण्यासाठी मॅडमकडे आपण एक ट्रॅकिंग सिस्टीम पण ठेवणार आहोत. सो अशा प्रकारची ही ओव्हरऑल इंटिग्रेशन सिस्टीम आपली आहे, जी आपली येत्या एप्रिलपासून आपल्या शाळेमध्ये सुरू होते. आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे आणि खात्री आहे की मॅडमची जी आत्तापर्यंतची इन्व्हॉल्वमेंट राहिलेली आहे त्यांनी ज्या प्रकारे आत्तापर्यंत शाळा ग्रो केली आहे त्याच्यामध्ये लीडच्या येण्यामुळे अजून नक्की त्याच्यामध्ये हेल्प होईल आणि आपण अजून आपली जी शिखरं आहेत प्रगतीची ती नक्कीच आपण पादाक्रांत करू. धन्यवाद. शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्प, विज्ञानाधारित मॉडेल्स, सर्जनशील कलाकृती आणि आत्मविश्वासपूर्ण भाषणं यांना पालकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण परिसर ज्ञान, ऊर्जा आणि प्रेरणेनं भारावून गेला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाविन्यपूर्ण प्रकल्प यावर संपूर्ण माहिती दिली. Good evening, sir. So today's our project is name Hybrid is Smart City. I am Kavyashree And I am Payal. So what is Hybrid Smart City? Hybrid Smart City integrates urban and physical technology. And now I will tell you some key challenges of this introductive technology. Now Kavya will tell some benefits of this. benefits. Enhanced efficiency, then improved safety. Then key challenges of this are some data security and privacy, then integration. Technology and social. Yes, integration, technology and social tensions. Thank you. Good evening everyone, my name is Shravan and today we have made the working model of Chandrayaan 3. The Chandrayaan 3 was launched on the 14th July 2023 by the launcher named LVM-3M4 by the Indian Space Research Organization. So we will show us how this our model will work. So 3, 2, 1 and go. And this is how the Chandrayaan was launched by the Indian Space Research Organization. Done. Thank you. I am Ridhima and these are my teammates Hana and Bhagyashree. Today we are going to take you on a journey from ancient world to modern era. Through this project we will explain how life transformed from ancient era to a modern era. First part will be introduced by Bhagyashree. The ancient period was very old time in history. People lived simple lives and depended on farming. They used basic tools made of stone and metal. There was no electricity, no mobile phones and no modern technologies. The great inventions or the great civilizations like the Harappan civilization and the modern Indus Valley civilization was developed during this project. The last parts will be introduced by Sanaya. Modern period is the present time in which we live today. People use machines and advanced technology. We have internet, electricity, mobile phones and computers. Transportation is fast like cars, trains and aeroplanes. Children study in a school and also through online classes. Life in a modern period is fast and also more comfortable than ancient times. Thank you. Good evening. I am Sanskriti. She is Divya, she is Arya and she is Murli. Today we are going to explain two subjects of SST, history and geography. Starting with history. So we are going to explain two paintings of Kali Ghat of 19th century. First is Ma Kali. She is the most powerful mother from divine culture. Her dark skin symbolizes that she is the infinite universe, and her red tongue symbolizes that the moment she stopped her dance of destruction to restore the balance. Now this is the painting of a woman depicts a everyday feminine beauty and her freedom, often known as Bibi, wearing green sari with yellow border and wearing pure jewelry like bangles and necklace.
Now Munni Kumari and I will explain the geography project about earthquake. It is sudden and violent shaking of the earth's surface. It happens when tectonic plates rub against each other with their boundaries. All these plates move, they create a tremendous pressure. When this pressure is finally released, it produces a shock waves called seismic waves. The point inside the earth where these waves start is focus. The point is directly above it on the surface is epicenter. Remember, the maximum damage occurs near. शाळेत राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट लर्निंग सिस्टीम, डिजिटल कंटेंट आणि प्रगत अध्यापन पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत पालकांनी समाधान व्यक्त केलं. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि लीडच्या संयुक्त प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. कार्यक्रमास ग्रोथ हिल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा विद्या आहेर तसेच संचालक सागर आहेर यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळाली. या उपक्रमामुळे शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि संवाद अधिक दृढ झाला असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं शाळा प्रशासनानं स्पष्ट केलं.
Good evening, everyone. As an educator, on the behalf of Honey Bunny International School of Excellence, I am saying here that we have accepted the lead publication, and it is the very best publication for our school because they have provided us a very school friendly and student friendly kits to all the students and basic concept for the student which will develop them in a future contribution. So lead publication is a very important role for our future, for our school, and we are very happy to accept the lead publication, and now we are all the lead members. We are the lead members.